पुसद तहसील के मांजरवला गांव में रहने वाली अनीताबाई बंशी कामले ने अपनी खेती करने के लिए जिला पुलिस अधीक्षक से सुरक्षा की मांग करते हुए दिनांक 16 जून 2025 को एक निवेदन दिया था। इस संदर्भ में खंडाला पुलिस स्टेशन के थानेदार देवीदास पाटिल को पुलिस सुरक्षा के लिए आवेदन देने गई थी। अनीताबाई ने निवेदन में बताया कि उनकी और उनकी सास की खेत की जमीन उनकी खुद की मिल्कियत है और इस संबंध में न्यायालय का आदेश भी हो चुका है, इसलिए उन्होंने थानेदार से विनती की। इसके पहले भी उन्होंने कई बार पुलिस सुरक्षा के लिए आवेदन दिया था, लेकिन थानेदार ने कभी भी कोई कार्यवाही नहीं की। अब अनीता कामले ने थानेदार से सवाल किया तो थानेदार देवीदास पाटिल उन पर गुस्सा हो गए और बोले, तुम ज़्यादा सिर पर चढ़ गई हो, तुम बदमाश हो, तुम्हें खेत में जाने का कोई हक नहीं है, फिर तुम क्यों ही गई? तुम्हारे खिलाफ झूठा केस दर्ज करूंगा और कार्यवाही करके तुम्हें गिरफ्तार करूंगा। ऐसा कहकर थानेदार ने पुलिस को बुलाया और अनीताबाई कामले को घसीटते हुए पुलिस स्टेशन ले जाया गया। उन्हें सुबह 11 बजे से शाम 3 बजे तक पुलिस स्टेशन में बैठाए रखा। इस दौरान उन्हें ना तो पानी दिया गया और ना ही बाथरूम जाने दिया गया। इसी तरह खंडाला पुलिस स्टेशन क्षेत्र के देवठाना गांव की मीराबाई नाम की महिला जब थाने में शिकायत देने गई तो इस महिला के साथ भी थानेदार देवीदास पाटिल ने गाली गलौज और अपमानजनक व्यवहार किया। माझे डॉक्युमेंट घेऊन अर्ज केला, थानेदाराच्या इकडे गेलते, मला संरक्षण मिळालं म्हणून तर त्यांनी संरक्षण तर नाही दिला मला, तिथं ठेवलं। म्हणजे असं बोलले की माझ्या इकडून काही डॉक्युमेंट नाही, काहीच नाही, आणि असं गलत काम केल्याबद्दल त्यांच्यावरच कारवाई करते। मग मी म्हणलं करा बाबा, माझी गलती झाली असेल तर करा। त्यांनी माझ्यावर 107 केली आणि इकडं पडपडत इकडं कसं लहान लहान जेवण नाही, काय नाही, काय नाही, लगेच सुद्धा जाऊ देत नाही, काय केली आणि लहान लहान। ठीक आहे, माझी धरणग्रस्ताची जागा आहे माझी, ते आम्हाला शेजारी आहे का, माझी जागा आहे म्हणून त्याच्यात जागेत ते आमच्या जागेत फेक राहिलं ना, आम्हाला भांडण करून सुनी माझ्याकडे फाऊ थुकते आणि मला लई त्रास आहे त्याचा। आणि माझ्याच जागेत ते राहायला माझ्याकडून 10,000 रुपये घेतले त्यानं आणि माझ्या जागेत ते राहायला ना आम्हाला त्यांची रोजही भांडण आहे। मला त्यानं फसवलं। तक्रार काय तुमची आता? तक्रार काय तुमची आता? ठाणेदाराजवळ घेऊन गेलो मी, तर त्या ठाणेदारानं आम्हाला घेतली नाही, आमची त्यांनी काम तक्रार घेतली नाही, कारवाई केली नाही, ते होच करून ठेवलं त्यानं, त्याची घेतली आणि त्याचे हे करून ठेवले, आमचे घेतले नाही। तुमची मागणी काय आता? आता आमची मागणी, आमची जागा आमची हे करावं, आम्हाला द्यावं, ठाणेदाराला सस्पेंड करा। बरं, एसपीकडे मागणी आहे तुमची? हो, ठाणेदारला हे आहे, ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि बदली करावा, ठाणेदारानं आम्हाला लई हिसकून गेलेला आहे। बरं, हो, खंडाळ्याच्या। बरं, चल। आज रोजी आम्ही इथं उपोषणाला नाही, जोरात घ्या। पुसदेची रोजी उपोषणाला आम्ही पुसदेची 3 दिवसापासून बसून आहोत आणि अनिता बंशी कांबळे यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय त्यांच्या शेतीबाबत झाला आहे। शेतीबाबत होण्याचं कारण असं की यांच्या मार्फत दोन्ही कोर्टाने निकाल दिला, सेशनने दिला आणि हायकोर्टाने दिला, आणि त्यानंतर हे प्रोटेक्शन घेण्यासाठी, संरक्षण मागण्यासाठी जेव्हा खंडाळा गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना वारंवार चक्रा मारायला लावल्या, चक्रा मारायला लावून त्यांना दिवसभर बसून ठेवलं आणि त्यांना त्यांच्यावर कोणता गुन्हाही नसताना त्यांनी यांना 107 दाखल करून पुसदला आणून सोडलं। आणि पुढील ज्याच्याकडे शेत आहे तर त्या शेतवाल्याला शेत कसण्यासाठी ठाणेदारांनी साथ दिली आणि या बाईला इकडे आणून बसवलं। हे फार मोठी चूक आहे आणि ह्या ठाणेदाराच्या अशा बऱ्याच काही कंप्लेंट आहेत आणि हे 2 दिवसात बऱ्याच काही कंप्लेंट आलेल्या आहेत, तरीही SP आणि DYSP साहेबांनी त्याची दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना डिसमिस करण्यात येईल। खंडाळा या पोलीस स्टेशनतील ठाणेदाराविरुद्ध मांजर जवळ या गावातील शेतकरी महिलांनी अमृत उपोषण ठेवलेले आहे, त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया। सौभाग्य अनिताबाई बंशी कांबळे, जात बौद्ध अनुसूचित जाती, लक्ष्मीबाई खेळणू कांबळे तिच्या नावाने मांजरजवळा या गावाची शेती क्षेत्रफळ नंबर 28, क्षेत्रफळ 3 हेक्टर 90 आहे जमिनीचे, आणि याच्याबद्दलचा निकाल
कोर्टाने पुसद जो प्रथम सत्र न्यायालय आहे त्यांनी निकाल बाजड साहेबांनी दिला होता ते लक्ष्मीबाई कळणू कांबळे यांची शेती असल्याबाबत निकाल दिला होता। त्यानंतर समोरची जे गैर अर्जदार पार्टी आहे विकास आडे, किसन आडे, उमेश आडे हे त्यानंतर त्या कोर्टाला चॅलेंज म्हणून हायकोर्ट नागपूर येथे त्यांनी याचिका दाखल केली होती। ती देखील त्यांची याचिका ही रद्द करण्यात आली व या लक्ष्मीबाईच्याच नावाने ही शेती असल्याबाबत कोर्टाने सरळ आदेश दिला। ते आदेश घेऊन SP साहेब, DYSP साहेब, पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्याकडे अनेकदा लक्ष्मीबाई, अनिताबाई बन्सी कांबळे, बन्सी कळणू कांबळे हे अनेकदा चक्रा मारत होते, परंतु त्यांना ताबा देण्यासाठी जे काय रिसर त्याची फीज आहे गव्हर्नमेंटची, पोलिसांची जे काय प्रोटेक्शनची फीज आहे ती भरून त्या ठिकाणी येण्याबाबत विनंती गेल्या अनेक दिवसापासून 2018 पासून करत आहे, परंतु तिला मात्र प्रोटेक्शन भेटत नाही। न्यायालयाचा निर्णय एकीकडे आहे, परंतु दुसरीकडे राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी ठाणेदार हा त्या ठिकाणी जे काय घ्यायचं ते घेतो आहे आणि त्या गैर अर्जदाराला सपोर्ट करतो। तसंच त्या दिवशी एक दिवस 27 तारखेला अनिताबाई बन्सी कांबळे ही पोलीस प्रोटेक्शन मागण्यासाठी गेली होती आणि पोलीस प्रोटेक्शन मागण्याऐवजी अनेकदा गेली, परंतु तिचा रिपोर्ट घेतला नाही। तिला उलट त्या ठिकाणी अनिताबाई बन्सी कांबळेला बसून ठेवलं 11 ते 4-5 घंटे। तिला लगीला जाऊ दिलं नाही, तुमचं बाथरूमला कुठं जाऊ दिलं नाही किंवा काही खाऊ दिलं नाही, पाणी पिऊ दिलं नाही। तिची दमदाटी करण्यात आली, तिला शिवीगाळ करण्यात आली आणि तिला उलट त्याचे जे काही लोक होते गैरअर्जदार यांना तिकडे शेतामध्ये पेरणीसाठी पाठवलं आणि या बाईला तिथे बसून ठेवून पोलीस स्टेशन आपल्या तहसील कार्यालय पुसद येथे ठाणेदारांनी सांगितलं की या बाईला गाडीवर बसून घेऊन जाय रे शिपाई आणि हिला बेइज्जती करत घेऊन जाय, तिच्या नावाचं काहीच रेकॉर्ड नाही। या ठिकाणी हे सगळे रेकॉर्ड 7/12 तिच्या नावानं आहे। त्यानंतर याचा आदेश तिच्या नावानं आहे, कोर्टाचा आदेश तिच्या नावानं आहे, दोन्ही कोर्टाचे आदेश तिच्या नावानं आहेत। पोलिसनं प्रोटेक्शन दिलं नाही। या ठिकाणी हम करे सो कायदा आहे। गरीब माणसाला आपला अधिकार कोर्टाने दिल्यानंतरही पोलिसांना संरक्षण दिलं नाही, उलट तिच्यावरच अत्याचार केला, तिलाच फरफडत आणला आणि तिची बेइज्जती केली। तेव्हा ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा यांच्यावर गुन्हा दाखल करून पहिले ट्रान्सफर करावी आणि नंतर गुन्हा दाखल करावा अशी अनिताबाईची मागणी आहे। ही याकरिता उपोषणाला आज 3 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। एवढ्या मोठ्या पावसामध्ये काल पूर्ण भिजली, परवाला पूर्ण भिजली, थाटरली, उद्याला हिचा प्राण देखील जाऊ शकते। तेव्हा प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, आपल्या TV न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि न्याय मिळावा या अपेक्षेनं मी देखील तिचा काका, पोराचा काका म्हणजे तिच्या नवऱ्याचा, म्हणजे ते वयस्कर आहे पण मला ते नातं काका आहे, सून आहे, तिला न्याय मिळावा यासाठी मी एक सामाजिक कार्य म्हणून माझे काम करत आहे। यवतमाल से सी न्यूज़ संवाददाता आशीष खडसे की रिपोर्ट।